बसण्यासाठी काय काय व्यवस्था असतील, हे सर्व गोष्टी त्या मंडप व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. शासकीय समन्वय म्हणून आम्ही महापालिका, नगर परिषद, PWD, महसूल विभाग असं टेंटेटिव्ह दिलंय. आपण ऑलरेडी त्याची ऑर्डर या ठिकाणी काढलेली आहे. त्यानंतर वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग पासनं तर ने-आण करण्यापासनं तर VIP सुद्धा सर पार्किंग अशी असेल की 3 पार्किंग लागतील आपल्याला. एक VIP पार्किंग, एक जे आपण कार्यकर्ते या ठिकाणी सेवादारी म्हणून काम करणारे त्यांचे सुद्धा पार्किंग, आणि सर्वसामान्य येणारा जे समाज बांधव येईल त्यांची सुद्धा पार्किंग आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आणि त्या जिल्ह्यामधनं सुद्धा वाहन शासनामार्फतही उपलब्ध करून देणार आहे आणि समाज बांधव सुद्धा ते वाहन उपलब्ध करून देतील. त्यांना पास देणे, आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की त्या दिवशी आपण टोल फ्री जर ते पास असेल तर त्यांनी ते मान्य केलं की आपण तसं पत्र त्या ठिकाणी काढू. या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक लागतील सर आपल्याला. शासन तर आहेच, पण काही समाजाच्या मर्यादामध्ये काम करावं लागतात, म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात समाजातनं स्वयंसेवक आम्ही या ठिकाणी काढतोय. जे कमीत कमी 700 ते 800 स्वयंसेवक असतील प्रत्येक गुरुद्वाराने आणि प्रत्येक समाजाच्या लोकांनी आमचे आणि धर्मजागरण विभागाने हे सर्व कोऑर्डिनेशन करून स्वयंसेवकांची यादी करतोय. त्याच्या ट्रेनिंगा होतील. 10 स्वयंसेवकावर 1 लीडर असेल. त्याचं काम काय असेल, दिवसभर कसं त्याला रिव्ह्यूइंग कोण असतील, अशा प्रकारे आम्ही त्या टीम केलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून स्वयंसेवक कुठे कसं काम करेल. त्या ड्रेस कोड पण आम्ही देणार आहे. आणि ते मर्यादामध्ये मग ती पगडी असेल, जे स्वयंसेवक असतील कंपल्सरी त्यांना पगडी, जे नसतील पगडीधारी असतील त्यांना पगडी असेल, बाकीच्यांना पगडी सुद्धा या ठिकाणी दिली जाईल. त्यासोबत आपल्या शासनाचे अलग अलग विभागाचे काही शाळाचे आपण NSS, NCC खूप असतात की जे वेगवेगळे व्हॉलंटियर म्हणून काम करतील, त्यांना सुद्धा या ठिकाणी घेऊ.